सिनेमाबद्दल निलेशशी खूप म्हणजे आमचं डिस्कशन झालेलं आणि बराच काळ हा सिनेमा अडकला होता काही कारणास्तव, पण अप्रतिम सिनेमा आहे. सगळ्यांची कामं खूप सुंदर आहेत. इवन म्हणजे ज्यांनी राघवीर समर्थांचं हे म्हणजे त्यांच्यात खरंच दिसतो तो हे आणि जो प्रत्येकाचं म्हणजे त्यांचे जे श्लोक आणि त्यांचे जे हे आहेत ते माहिती नव्हतं. मला खरं सांगू, मला माहीत नव्हतं की सुख करता दुःख करता ही आरती त्यांची आहे हे आज मला कळलं. म्हणजे आपण रोज गणपतीत म्हणतो पण म्हणजे जेवढं माहीत नव्हतं, पण बरेच संत तुकाराम नामदेव यांच्याबद्दल खूप माहिती आहे आम्हाला, पण समर्थांबद्दल एवढी नव्हती. बाकी सगळ्यांची कामगिरी सिनेमाबद्दल कशी आली आणि स्पेशली रायटिंगची खूप अप्रिसिएशन लोक करतात. नाही म्हणजे छोट्या छोट्या सीनमध्ये जे डिटेल्स टाकले आहेत बेसिकली आणि लोकेशन्स इवन म्हणजे छोट्या छोट्या बारीक सारीक म्हणजे तिकडे ती म्हणजे हे काय कधी कोंबडी पण जाते किंवा तो ह्याचा सीन आहे पाण्यामध्ये बुडतानाचा किंवा त्यांनी उडी मारली किंवा शिवाजी महाराजांनी यांच्याचं खूप अप्रतिम. प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल? नाही, सगळ्यांनी बघितलं पाहिजे. समर्थांबद्दल तर माहिती घेतलीच पाहिजे आणि मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे. थँक्यू. फार सुंदर अप्रतिम आहे. खरंच खूप फार सुंदर समर्थांचं कार्य आणि याच्यात जे सगळ्यांची कामं तर अप्रतिम आहे. काय सगळ्यात जास्त बेस्ट वाटलं? आपण तर मनाचे श्लोक दासबोधच्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात चित्रपटाच्या स्वरूपात हे कधी समोर आलेलं नव्हतं की ज्याच्यामुळे लोकांच्या मनावरती हे खूप सुंदर अप्रतिम आहे. सगळ्यांनी खरोखरच पाहण्यासारखं आहे. प्रेक्षकांसाठी काय मेसेज आहे? आणि गायकवाड यांचे अभिनय अतिशय सुंदर. सगळ्या तरुण पिढीने बघितला पाहिजे, कारण रामदास स्वामींचं कुणालाच माहीत नाही आहे ॲक्च्युली. सगळ्या त्यामुळे हा सगळ्या लहान म्हणजे तरुण पिढीने बघितला पाहिजे, मेन ते आहे. थँक्यू. अरे वाटलं सिनेमा. रघुवीर सिनेमा एकदम मस्त होता, खूप आवडला. मॅडम तुमचा कसा अनुभव? एवढ्या वर्षाच्या सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदा स्वामी समर्थांचा ह्याच्या आधारित पिक्चर बघितला, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. ऐतिहासिक बोध घेता आले आणि आम्ही पार्ट 2ची पण वाट बघतोय. ह्याच्यात माझ्या वडिलांनी सुद्धा काम केलंय, त्याच्यामुळे अजून जास्त आवडला पिक्चर. आपल्या लहानपणाची आठवण आली का जेव्हा आपण मनाचे श्लोक म्हणायचं ते सगळं आठवलं पिक्चर बघून. दादा तुमचा कसा अनुभव? मस्त पिक्चर होता आणि ते स्विमिंगचं आणि ते खेळताना तर असं मला वाटत की मी पण गावासारखंच खेळतोय. मला ती बघून माझी फिलिंग वाढली की आपण पण गावाला मे महिन्यात सुट्टी असेल तिकडे जावावे, ही मजा घेऊया आणि आपला मित्र फ्रेंड सर्कलला सांगूया की पिक्चरबद्दल कशी माहिती आहे ते. आणि माझे सर आहे ते लॉयर आहे, ते याच्यामध्ये कामाला आहे, त्यासाठी आम्ही विरारवरून आलो आहे आणि आम्ही बरेच जण आहे, आम्ही असं 15-20 जण जे आम्ही पिक्चर बघायला आलो आहे सरांसाठी. आता वाजले किती 10:30-11 वाजले असेल. आम्ही बाय ट्रेननी जाणार आहे, फक्त सरांसाठी आणि पिक्चर बघण्यासाठी आलो आहे. दादा तुमचा कसा अनुभव? खूप छान. एक नंबर मूवी हिट आहे. असा एखादा कोणता सीन जो सगळ्यात जास्त अविस्मरणीय वाटला? सर्वात मोठे शिवाजी महाराजांचा आणि तेच महत्त्वाचं मला सगळ्यांपेक्षा जास्ती आवडलं ते महाराजांनी जे त्यांना सांगितलं स्वामींना की कसं काय हे करायचं आहे. पिक्चर मध्ये खूप जी सुंदर जोडी आहे दाखवली, खूप सुंदर दाखवली. लहानपणाची आठवण म्हणजे आपण जे मनात श्लोक बघायचो त्याच्यावर नाही, आणि सगळ्यांनी खरंच बघितला पाहिजे हा पिक्चर, कारण की आपण ह्याबद्दल फक्त ऐकलंय, कधी बघितलं नाहीये. त्याच्यामुळे हा पिक्चर खरंच बघितला पाहिजे. आता तुझ्या अनुभवाने जेव्हा तो यमराजाला घाबरत होता तर तेव्हा सगळ्यात मस्त होता. जाता तर प्रेक्षकांसाठी काय मेसेज? नक्की हा पिक्चर नक्की बघा, कारण की आपण या गोष्टी फक्त ऐकल्यात आईवडिलांकडून, आजोबा आजींकडून, स्वामी समर्थ आणि पहिल्यांदा आपण पिक्चर बघतोय तर हा पिक्चर खरंच बघा. तुमच्या फॅमिलीमध्ये मुलांना तुमच्या पुढे हे शिक्षण द्या, जेणेकरून पिढ्यानपिढ्या त्यांचे बोध चालू राहतील आपल्या लोकांना. थँक्यू सो मच. एकंदरीत अनुभव होता. रघुवीर सिनेमा अतिशय सुंदर बनवला गेलेला आहे. पहिली गोष्ट, समर्थांचे विचार 2 तासात दाखवणं तर अशक्यच आहे, तरी पण जितके जास्त दाखवता येतील तितके जास्त. आणि आत्ताची जो सिनेमा बघितला आणि आत्ताचे जे चालू आहे राजकारण आणि जे काही घडामोडी सुरू आहेत त्याला अनुषंगाने बनवलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि समर्थाचा सिनेमा प्रत्येकाने बघावाच. जो भारतीय आहे, सच्चा हिंदुस्थानी आहे, त्यांनी तर हा पिक्चर बघावाच आणि समर्थांचे विचार आचरणात आणावेच, तरच भारत हिंदू राष्ट्र अखंड राहील. खरोखर सुंदर बनवलं आहे, अतिशय अप्रतिम कलाकृती झालेली आहे. धन्यवाद. खूपच कमाल आणि उत्तम सिनेमा आहे आणि मला चित्रीकरण त्याचं खूप आवडलं. मराठी सिनेमांमध्ये असं चित्रीकरण टेक्निकली इतकं चांगलं खूपच कमी प्रमाणात दिसतं.
सो शॉर्ट्स वाईज आणि सिनेमॅटोग्राफी कमालच आहे, कॉस्ट्युम्स चांगले झालेत, म्युझिक कमाल आहे आणि सगळ्यात उत्तम म्हणजे मला विक्रम गायकवाड यांनी जे रामदास स्वामी उभे केलेत, क्या बात आहे, अप्रतिम क्या बात आहे. बाकी सगळ्यांची कामगिरी सिनेमामध्ये कशी आहे? पूरक आहे, अभिनय सगळ्यांचे पूरक आहेत आणि ओव्हरऑल सिनेमा म्हणून खूप उठून दिसतोय. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे सिनेमासाठी. असा एखादा कोणता सीन आहे जो सगळ्यात जास्त अंगावर उठून आला? शेवटचा जेव्हा ते आजारी असतात आणि तो एक सीन, आणि दुसरा ते सगळ्यांना प्रेरित करतात, करेक्ट, एकजूट व्हा आणि लढा सगळ्यांना, ते प्रेक्षकांना काय मेसेज असेल? नक्की बघा. 23 ऑगस्ट आज हा सिनेमा रिलीज झाला आहे. आपल्या जवळच्या सिनेमागृहात जा आणि नक्की बघा.